केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की संकल्पना से आयोजित होने वाला सांसद क्रीड़ा महोत्सव सीजन 4 इस वर्ष 31 मई से 7 जून 2026 तक नागपुर में आयोजित किया जाएगा। पूर्व विधायक संदीप जोशी के मार्गदर्शन में होने वाले इस महोत्सव में शहर भर के 23,800 खिलाड़ी हिस्सा लेंगे। खेलो नागपुर खेलो थीम पर आधारित यह आयोजन शहर के 20 अलग-अलग मैदानों और खेल परिसरों में आयोजित किया जाएगा, जिसकी जानकारी देने के लिए शहर के रामदासपेट स्थित होटल में प्रेस वार्ता का आयोजन किया गया था, जिसमें केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, महाराष्ट्र ओलंपिक एसोसिएशन के अध्यक्ष मुरलीधर मोहोड़ प्रमुखता से उपस्थित थे। महोत्सव का उद्घाटन 31 मई को सुबह 5:30 बजे यशवंत स्टेडियम में होगा। उद्घाटन समारोह में अभिनेता सुनील शेट्टी मुख्य अतिथि के रूप में मौजूद रहेंगे। महोत्सव की शुरुआत सुबह 5 बजे मैराथन प्रतियोगिता से होगी, जबकि सुबह 6:30 बजे रन नागपुर रन आयोजित किया जाएगा। दोनों प्रतियोगिताओं की प्रवेश फीस 10 रुपए रखी गई है, ताकि हर वर्ग के लोग इसमें भाग ले सके। इस वर्ष महोत्सव में 18 खेलों को शामिल किया गया है। इनमें योगासन, खो खो, एथलेटिक्स, कैरम, रोलर स्केचिंग, बेंच प्रेस, बैडमिंटन, शतरंज, हैंडबॉल, सॉफ्टबॉल, वॉलीबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, जिम्नास्टिक, कुश्ती, कबड्डी और स्विमिंग जैसी प्रतियोगिताएं शामिल हैं। आयोजन समिति की पदाधिकारियों रामदास टेडस, संजय शेट्टी और मनोज भोरे ने बताया कि यह महोत्सव खेल संस्कृति को बढ़ावा देने का माध्यम बन चुका है और भविष्य में इसे और व्यापक स्तर पर आयोजित किया जाएगा। इस अवसर पर मुरलीधर मोहोड़ ने कहा कि महाराष्ट्र ने देश को कई बेहतरीन ओलंपिक खिलाड़ी दिए हैं और अब अन्य खेलों को भी समान प्राथमिकता देने की जरूरत है। उन्होंने बताया कि वर्ष 2028 में राष्ट्रीय खेल महाराष्ट्र में आयोजित हो, इसके लिए केंद्र सरकार को ज्ञापन सौंपा गया है। उन्होंने उम्मीद जताई कि ऐसे आयोजनों से भविष्य में उत्कृष्ट खिलाड़ी तैयार होंगे। देशाच्या कानाकोपऱ्यात होतो तर मी तुम्हाला अनुभवानं सांगतो माझा प्रवास काही ना काही कामानिमित्ताने मला माझी जबाबदारी पक्षाने दिली आहे साहेबांनी आम्हाला सगळ्यांना ती जबाबदारी दिली आहे त्यातनं जो काही देशभर मी प्रवास करतो अशी स्पर्धा देशात कुठेच होत इतकी मोठी स्पर्धा इतकी भव्यता इतकी चांगली आणि प्रकारचे चांगलं व्यासपीठ या निमित्तानं माझे गडकरी साहेबांच्या माध्यमातून त्याला एक रूप देण्यासाठी एक नवा आधार म्हणून एक नवा नवीन ऊर्जा अशा प्रकारचा महोत्सव होतो या महाराष्ट्रात आहे या महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा आहे आज आपण जर पाहिलं तर बसलेल्या आपल्या स्मिता या नॅशनल पुरस्कार आहे अशा या प्रकारे अनेक ऑलिम्पिक दिले अनेक राष्ट्रकुल स्पर्धेचे पदक दिले अनेक आशियन नेशन स्पर्धेचे पदक दिले या महाराष्ट्राने देशाला दिले अशा या क्रीडा संस्कृतीला निश्चितपणे पुढच्या काळामध्ये समृद्ध करण्यासाठी म्हणून नितिन गडकरी ने कहा कि आचार संहिता लागू होने के कारण इस महोत्सव को पहले स्थगित करना पड़ा था। उन्होंने बताया कि पिछली बार एक बुजुर्ग व्यक्ति की मृत्यु हो जाने के बाद आयोजन व्यवस्था को और मजबूत किया गया है और इस बार अधिकांश खेल रात्रि में आयोजित किए जाएंगे। उन्होंने नागपुर में विश्व स्तरीय खेल इंफ्रास्ट्रक्चर विकसित करने की अपनी योजना भी साझा की। गडकरी ने कहा कि उनका लक्ष्य ऐसा इंफ्रास्ट्रक्चर तैयार करना है जहां प्रतिदिन 1 लाख खिलाड़ी खेल सके, जिसके तहत कमाल चौक, नेताजी मार्केट, अजनी स्टेशन क्षेत्र सहित कई स्थानों पर आधुनिक स्पोर्ट्स क्लब और स्विमिंग टैंक विकसित करने की योजना है। उन्होंने बताया कि वाड़ी में 9 एकड़ भूमि पर तथा पूर्व नागपुर के नंदनवन क्षेत्र में 7 एकड़ जमीन पर बड़े स्पोर्ट्स क्लब विकसित किए जा रहे हैं, जहां खिलाड़ियों को कम लागत में विश्व स्तरीय सुविधाएं उपलब्ध कराई जाएंगी। उन्होंने यह भी बताया कि गढ़चिरौली के 1200 स्कूलों से जुड़ी खेल प्रतिभाओं को आगे लाने के लिए विशेष प्रयास किए जा रहे हैं। गडकरी ने कहा कि आदिवासी खिलाड़ियों को प्राथमिकता देकर उन्हें राष्ट्रीय स्तर तक पहुंचाने का प्रयास किया जाएगा। उन्होंने युवाओं से नियमित व्यायाम और विशेष रूप से भारतीय खेलों से जुड़ने की अपील करते हुए कहा कि हेल्थ इज वेल्थ को जीवन का हिस्सा बनाना चाहिए। आपला हा जो क्रीडा महोत्सव आहे हा महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे आपण दरवर्षी डिसेंबर जानेवारी महिन्यात हा करतो पण त्यावेळी आपण काही करू शकलो नाही कारण मागच्या वर्षी आपण 80,000पेक्षा जास्त खेळाडू 1.5 कोटीचे बक्षीस 6,000 पंच आणि जवळपास 68 खेळ 65 खेळ असं भव्य आयोजन केलं पण यावेळी आता आयोजन करण्यामध्ये अडचण आली की ऊन खूप आहे त्यामुळे मागच्या वर्षी एकदा आपण जेव्हा 5,000 ज्येष्ठ नागरिकांची धावण्याची स्पर्धा घेतली होती तेव्हा अचानक एका ज्येष्ठ नागरिकाचा 84 वर्षाची
त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे सगळ्यांच्या मनात भावना होती की या एवढ्या उन्हाळ्यात आपण ही स्पर्धा घेणं योग्य होणार नाही. मग त्याच्यावरच मार्ग काढला की आपण यावर्षी स्पर्धाच घेतल्या नाही तर हे काही बरोबर होणार नाही आणि त्यामुळे आपण ही स्पर्धा यावर्षी घेऊ. पण संध्याकाळी 6 ते रात्री 10 आउटडोर खेळ जे असतील ते करून आपण स्पर्धा घेऊया, जेणेकरून उन्हाचा त्रास होणार नाही आणि कुठली अपरिहार्य घटना होणार नाही. त्यामुळे आपण 31 मे ते 7 जून रोजी या दिवसात ही स्पर्धा होणार आहे. मला अतिशय आनंद आहे की या महोत्सवाकरता उद्घाटक म्हणून आपले फिल्म अभिनेते सुनील शेट्टी हे 31 तारखेला या स्पर्धांचं उद्घाटन करणार आहे. आपल्या या स्पर्धांमध्ये यावर्षी निश्चितपणे आपल्या भागातून मोठ्या खेळाडू भाग घेतात. पण ज्यावेळी आपण भाग घेतो त्यावेळी आपल्यासारखे विदर्भात देखील काम करणारे अनेक लोक आहेत. आदरणीय माजी खासदार वर्धेचे रामदास तडस ते स्वतः कुस्तीचे उत्तम खेळाडू होते आणि त्यांनी अनेक स्पर्धा देवीला वर्धा जिल्ह्यात ते घेतल्या. त्यामुळे आपला प्रयत्न होता की या काही स्पर्धा विदर्भातल्या खेळाडूंना नाराजी होती की आम्हाला या स्पर्धेत तुम्ही इन्क्लूड करा. परंतु यावेळी आपण उन्हामुळे आपल्याला अनेक लोकांना संकलित करणं आणि अनेक खेळ घेण्यामध्ये जी अडचण आहे त्यामुळे त्या सगळ्यांची मी मनापासून क्षमा मागतो. यामध्ये आपल्याकडे यावर्षी कुस्ती आहे, खो खो आहे, बॅडमिंटन आहे, ॲथलेटिक्स आहे, कबड्डी आहे, बास्केटबॉल आहे, चेस आहे, कॅरम आहे, व्हॉलीबॉल आहे, योगासन आहे, जिम्नॅस्टिक आहे, स्केटिंग आहे, टेबल टेनिस आहे आणि सॉफ्टबॉल आहे. या खेळांचा समावेश होणार आहे आणि या सगळ्या बरोबर नागपूरच्या जनतेचा पण मोठा सहभाग आहे. मी नागपूरचा खासदार म्हणून असा ठरवलं होतं की आपल्या नागपूरमध्ये कमीत कमी 1 लाख खेळाडू रोज संध्याकाळी मैदानावर खेळू शकले पाहिजे एवढ्या फॅसिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला तयार करायचं आहे. मला सांगताना खूप आनंद होतो आहे. निश्चितपणे ज्या प्रकारच्या योजना आपण तयार झालेल्या आहेत त्यामध्ये आपण अनेक मोठे मोठे मार्केट्स पाहतोय. धमाल टॉकीज चौकात मार्केट पाहतोय, संत्रा मार्केटला पाहतोय, नेताजी मार्केटला पाहतोय, एसटी स्टँड जे आहे तिथे पाहतोय, नवीन एसटी स्टेशन आता आपण आजनीला इरिगेशनच्या जागेवर मोठं पाहतोय, जेल आपलं शिफ्ट करतोय आणि ज्या ज्या ठिकाणी आपण आता मोठे मोठे मार्केट उभे करतोय त्या सगळ्या ठिकाणी आपण स्विमिंग हे सगळं ठेवलेलं आहे. आपण आपल्या या रामदास पेठ सारख्या प्राईम जागेमध्ये एक काचीपुराचे प्रकल्पावर काम करतोय. साधारण सगळ्यांची सहमती झालेली आहे. त्या लोकांना आपण पर्याय व्यवस्थाही करणार आहोत आणि त्या ठिकाणी भव्य जागतिक दर्जाचा आपण मोठा क्लब हाऊस बांधतो.